बाबा तुम्हाला काही चुकल्यासारखं नाही वाटत आहे? अमृता बाळा, तो तुझा काका आहे पण माझा सख्खा भाऊ आहे. निदान अशा आनंदाच्या प्रसंगी तरी त्यानं सगळा राग विसरून यायला हवं होतं. हो म्हणजे मी घरी फोन सुद्धा केला होता. मी परशू काकाकडे निरोप सुद्धा दिला होता की पहिले वामन काकाला कळव. मग त्याच्यापर्यंत निरोप पोहोचला नसेल अशी आपण आपल्या वेड्या मनाची समजूत काढायची. आई, मला आई कसं व्हायचं शिकवशील ना? अगं येडी का खुळी तू. अगं जगातल्या समध्या गोष्टी शिकविता येतात पण ही मात्र गोष्ट शिकविता येत नाही. अगं पोऱ्याच्या रडण्याचा नुसता आवाज आला ना तरी आईला पाना फुटतो. काळजात सर होतं नुसतं. तू पाहिलंच बाळाला? बघितलं की कसले तरी काचेच्या भांड्यात ठेवलंय. 2 महिने आधीच आहे ना ते. कोणासारखं दिसतंय? माझ्यासारखं का यांच्यासारखं? अगं आता पुढचं वर्षभर रोज त्याचा चेहरा बदलत राहणार तेव्हा रोज काय तू त्याला टक लावून बघणार आहेस वय? बघीन की, पण एकदा माझ्याकडे घेऊन यायला सांगा ना. अगं पण ते डॉक्टर नाही म्हणतेत ना. अहो आत्ता डोसली होती ना, परत काय पिताय? आता प्यालो होतो ती दुःखात प्यालो होतो, आता पितोय सुखात पितोय आनंदात पितोय. जानकीला पोरगी झालेली दिसते तिकडं. तुला कसं काय कळलंय? पोरगा झाला असता तिला, आता थोबाडावर 12 नसते वाजले. हा ते बी बरोबर आहे. काय काळजी करायची नाही, आता बिलकुल टेन्शनच गेलं की नाही सगळं. मग आणि तुला सांगतो आता आपल्याला पोरगा झाला की नाही ताबडतोब त्याचा राज्याभिषेक करून टाकणार. हो एवढ्या मारू नका. आपल्याला पोरगा झाला तरी त्यांच्या नाड्या भाऊजींच्याच हातात राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं ना ते लवकरात लवकर ठरवा. हे बरोबर आहे तुझे. तुला नाही वाटत तू डोहाळ जेवणाला थांबायला हवं होतंस? बोलवलं असतंच तर थांबलोही असतो. घरात एखाद्या माणसाला त्रास झाला आणि ती बातमी आपल्याला कळली की त्या माणसाकडून आमंत्रण येण्याची वाट पाहायची नसते. तसंच काही झालं तर घरातल्या जवळच्या माणसाला आधी कळवतात. कुठून तरी त्याला कळेल मग तो येईल असा विचार सहसा करत नाहीत. घरात इतकी आनंदाची बातमी आहे पण तुझा पोरकटपणा चालूच आहे. छे, उलट आता कुठे माझा पोरकटपणा जात चाललाय. आजूबाजूची माणसं कशी आहेत हे आता कळायला लागलंय मला. देवानी जे तुमच्या बाबतीत केलंय ना ते तो नाही करणार माझ्या बाबतीत. कारण त्याला जे काही वाईट करायचं होतं ना ते त्याने आधीच तुमच्या बाबतीत करून ठेवलंय. म्हणजे एक तर तुम्ही आई होऊ शकत नाही, त्यात ती काय टेस्ट होती तिचाही निकाल तुमच्या विरुद्ध लागला. घरात मान नाही, बाहेर काही किंमत नाही, कसं होणार हो तुमचं? लवकरच तुला या घरात माझी काय किंमत आहे ते दाखवे. कसं आहे ना ऐकलं ते, लग्न झाल्यावर बाईला एकदाच किंमत येते. जेव्हा ती आई होते ना तेव्हा. ते जमणार आहे का तुम्हाला? लग्न झाल्यावर बाईला एकदाच किंमत येते. जेव्हा ती आई होते ना तेव्हा. ते जमणार आहे का तुम्हाला? कुणीही बाळाच्या जवळ यायचं नाहीये. मला चेहरा बघायचा अजिबात नाही. जानकी शिवाय कुणीही बाळाला हातही लावायचं नाही. घे जानकी. लांबूनच बघायचं हा बाळाला. माझ्यावर रागवली होतीस म्हणून भेटायला एवढा वेळ लावला. जानकी शेवटी ती सुद्धा एक किल्लेदारीणच आहे ना, त्यामुळे ऍटिट्यूड दाखवणारच.